दरम्यान भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा अमरावतीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं होतं। त्यांचा सुवर्ण मुकुट चढवत सत्कारही करण्यात आला होता। शहराध्यक्ष प्रवीण पोटे यांनी बावनकुळेंना तो मुकुट देऊन त्यांचा सत्कार केला होता। पण आता या मुकुटावर चर्चांना उधाण आलेलं आहे। बावनकुळेंना दिलेला मुकुट हा सोन्याचा होता की पितळेचा अशा चर्चा सुरू झाल्या। चंद्रशेखर बावनकुळेंनी हा मुकुट भाजप पदाधिकाऱ्यांना दिला। मुकुटातून मिळणाऱ्या आर्थिक रकमेतून समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा सल्ला त्यांनी दिला। मात्र हा मुकुट सोनेरी मुकुट नाही तर मग यातून आर्थिक रक्कम कशी असा सवाल उपस्थित होतोय। सोनेरी मुकुट नव्हता तो, पितळेचा आहे। नाही ते केला असं पण ते पितळेचा आहे। त्यांना परिधान केलेला मुकुट त्यांनी तात्काळ भारतीय जनता पार्टी अमरावती शहराच्या स्वाधीन केला आणि कार्यकर्त्यांना या सूचना केल्या की हा मुकुट किती किमतीचा आहे याची मला कल्पना नाही, पण या मुकुटातून जी काही किंमत तुम्हाला येईल त्या किमतीतून समाजोपयोगी कार्य जे आहे किंवा समाजाच्या उपयोगी असे जे काही उपक्रम आहेत त्या उपक्रमांमध्ये हा पैसा खर्च करावा। हा या मुकुटाचा योग्य तो विनियोग हा भारतीय जनता पार्टी अमरावती शहराने करावा, म्हणून चंद्रशेखरजींनी तो मुकुट आज कार्यकर्त्यांच्या स्वाधीन केला। एक अतिशय आदर्श असा पायंडा प्रदेशाध्यक्षांनी सगळ्या कार्यकर्त्यांच्या समोर घालून दिलेला आहे। नांदेड जिल्ह्यातील हदगाव या ठिकाणी श्रीकृष्ण उखळाई मंदिराचा नवपर्व आणि कलशारोहण सोहळा संपन्न झाला आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला। महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीकृष्ण उखळाई मंदिर हे आहे, तर कलशारोहण समारंभ झाल्या उखळाई मायेचे देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेतलं। अफगाणिस्तानपर्यंत महानुभाव पंथ हा गेलेला आहे। इतका मोठा संप्रदाय पाहायला मिळतोय। ईश्वर नेहमी आपले खरे भक्त शोधत असतो, तर ही परंपरा शतकानुशतक सुरू आहे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी म्हटलंय। 5 वर्षामध्ये जेवढे महानुभाव पंथांचे स्थळ आहेत त्यांचा विकास करण्याचं आश्वासनही फडणवीसांनी दिलं। आणखी एक मोठी बातमी आहे। आटपाडीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा हटवल्यामुळे वाद झाला आहे। प्रशासनाने पहाटे आंबेडकरांचा पुतळा हटवला। आंबेडकरी संघटनांनी या पुतळ्याच्या जागेवर ठिय्या मांडलेला आहे, तर सांगोला चौकामध्ये अज्ञातांनी हा पुतळा बसवल्याची माहिती आहे। परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। सांगली जिल्ह्यातील माझ्या आटपाडी तालुक्यामध्ये संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवावा अशी मागणी गेले कित्येक दिवस आटपाडी तालुक्यातील माझा आंबेडकरी समाज करत होता, परंतु याची दखल प्रशासनाने घेतली नाही। म्हणूनच आटपाडी तालुक्यातील माझ्या आंबेडकरी समाजाने हा पुतळा डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा बसवला, परंतु डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा प्रशासनाने ताब्यात घेतला असे समजते। याचमुळे आटपाडी तालुक्यातील आंबेडकरी समाजाने आंदोलन सुरू केल्याची माहिती समोर येत आहे, परंतु याची दखल महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर घ्यावी आणि संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पुतळा आटपाडी तालुक्यामध्ये आटपाडीमध्ये बसवावा। सर्व तमाम जनतेला मी आवाहन करतो की आज रोजी आटपाडी तालुक्यातील सांगोला चौक येथील महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी विधीपूर्वक व काळजीपूर्वक पोलीस संरक्षणात ताब्यात घेण्यात आलेला आहे। सदर पुतळ्याची कोणतीही फोडतोड अथवा विटंबना झालेली नाही। सदरचा पुतळा हा सन्मानजनक शासकीय कार्यालयात देखरेखीखाली व CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीखाली ठेवण्यात आलेला आहे। पालघरमधील अशोक धोडींची हत्या करण्याआधी आरोपींनी तब्बल 1 महिना रेकी केली होती। अगदी दृश्यम सिनेमातील स्टोरीप्रमाणे आरोपींनी कट रचला होता, पण CCTV मधील अवघ्या 3 सेकंदांच्या व्हिज्युअल्सना गुन्हा अखेर उघड झालाय। दृश्यम सिनेमातल्या स्टोरीला तोडीस तोड अशी स्टोरी प्रत्यक्षात घडली आहे। सिनेमात मृतदेह पोलीस स्टेशनच्या खाली गाडलेला असतो, त्यामुळे कोणाला संशय येत नाही। आणि अगदी तसंच अशोक धोडींच्या बाबतीत घडलेलं आहे। अशोक धोडींची कार दगडखाणीत मृतदेहासह ढकलून देण्यात आली होती। तब्बल 12 दिवस अशोक धोडी आणि त्यांच्या कारचा तपास लागत नव्हता।
मात्र पोलिसांना एक पुरावा मिळाला आणि खदाणीतली कार बाहेर काढण्यात यश आलं. कारच नव्हे तर खुनाचा सर्व कटच चव्हाट्यावरती आला. तांत्रिक तपासाच्या आधारावर आणि जे 4 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत ते प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी होते, त्या गुन्ह्यामध्ये सहभागी होते आणि या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्यामुळे त्यांनी जी माहिती दिली त्याच्या आधारावर भिलाडमध्ये एका स्टोन क्वॅरीमधून 40-45 फूट पाण्यामधून हे वाहन काढलेलं आहे. त्या वाहनामध्येच डिकीमध्ये ती डेड बॉडी होती. पालघरमध्ये दृश्यम 3 घडवणारा आरोपी अविनाश धोडी हा अशोक धोडी यांचा सख्खा भाऊ होता. आरोपींनी एका महिन्यापासून हत्येचा प्लॅन तयार केला होता. हत्येचा कट का केला, कशा प्रकारे हत्या केली ते आता पाहूया. अशोक आणि अविनाश धोडींमध्ये वाद होता, त्यामुळे महिन्याभरापूर्वीच हत्येचा कट रचण्यात आला होता. आरोपींनी आडरस्ते दगडखाणींची रेकी केली होती. इतकंच नव्हे तर अशोक धोडींच्या कारला GPS ट्रॅकर लावला होता. त्यानंतर बोरीगाव घाटात कार रोखून धोडींची हत्या करण्यात आली. कारसह मृतदेह गुजरातमधील दगडखाणीत फेकण्यात आला होता. हत्येच्या दिवशी आरोपींकडून पार्टीचा बनाव केला गेला. सर्व आरोपींनी मोबाईल एका रूममध्ये ठेवलेले होते. या परफेक्ट प्लॅनिंगमुळे पोलिसांच्या हाती कोणतेही धागेदोरे लागत नव्हते, कारण आरोपींनी त्यांची कार CCTVमध्ये येणारच नाही याची काळजी घेतली होती. मात्र कितीही काळजी घेतली तरी आरोपी एकतरी पुरावा मागे ठेवतोच. या घटनेत सुद्धा असंच झालं. गुजरातमध्ये एका CCTVत अशोक धोडींची कार कैद झाली. त्यानंतर अटक केलेल्या आरोपींकडून खाणीची माहिती मिळाली. पाहणी करताना खाणीच्या टेकडीवरील एका दगडाला कारची बॉडी घासलेली होती. त्यामुळे याच खदाणीमध्ये कार असल्याचं स्पष्ट झालं होतं. अखेर 6 तासांनंतर कार बाहेर काढण्यात यश आलंय. आरोपींकडून आडमार्गांचा वापर करण्यात आला, जेणेकरून आपण कोणत्याही CCTV कॅमेऱ्यात येणार नाही याची खबरदारी देखील आरोपींकडून घेण्यात आली. अशोक धोडी यांच्या गाडीला आरोपींनी GPS लावलं आणि त्याच GPSच्या माध्यमातून त्यांनी अशोक धोडी यांना गाठलं. मात्र हीच गाडी आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांचा महत्त्वाचा दुवा ठरली. कारच्या डिक्कीत अशोक धोडी यांचा मृतदेह होता. प्रॉपर्टीच्या वादातून भावानेच भावाची हत्या केली. 1 महिना रेकी करून अशोक धोडींची हत्या करण्यात आली. मात्र एका CCTVने सर्व हत्येला वाचा फोडली. राहुल पाटील, न्यूज 18 लोकमत, पालघर. गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम मडावी यांची माओवाद्यांनी रात्री उशिरा हत्या केली आहे. मडावी यांच्या घरातून त्यांना उचलून नेऊन गावाजवळील दानावर त्यांची हत्या करण्यात आली आहे. तर मृतदेहाजवळ माओवाद्यांनी पत्रक टाकलं, त्यामध्ये त्यांचा पोलीस खबऱ्या असा उल्लेख करण्यात आला. पाहूयात पुढची बातमी. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये गादी विभागातून नांदेडचा शिवराज राक्षे आणि पुण्याच्या पृथ्वीराज मोहाळ याने अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. तर दुसरीकडे माती विभागात रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि परभणीचा साकेत यादव यांना अंतिम फेरी गाठलेली आहे. आता या दोन्ही सामन्याच्या अंतिम लढत होणार आहे. तर या अंतिम सामन्यांमध्ये कोण बाजी मारणार आणि महाराष्ट्र केसरी किताबावर आपलं नाव कोरणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.